प्री मेनोपॉज, पेरीमेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज म्हणजे नेमकं काय? प्रीमेनोपॉज म्हणजे पिरियड चालू झाल्यापासून ते मेनोपॉज होईपर्यंतचा जो रिप्रोडक्टिव्ह एज आहे तो ओके. काळ. पेरीमेनोपॉज म्हणजे आपल्याला जेव्हा हे मेनोपॉझल ट्रान्झिशन होत असतात ना, तेव्हाचा जो 2 ते 4 वर्षांचा काळ आहे तो. आणि पोस्ट मेनोपॉज म्हणजे पूर्णपणे 12 महिने पिरियड थांबल्यानंतरचा जो काळ आहे तो ओके. पोस्ट मेनोपॉज. मेनोपॉजचं वय कसं ठरवायचं? मेनोपॉजचं वय ठरवण्यामध्ये अनुवंशिकता खूप मोठा काम रोल प्ले करते. सो आपल्या आईला किंवा मोठ्या बहिणीला ज्या वयामध्ये मेनोपॉज झाला त्या वयामध्ये साधारण अच्छा. आपल्याला मेनोपॉज होऊ शकतो. सर्जिकल मेनोपॉज म्हणजे नेमकं काय? मेनोपॉज म्हणजे अंडाशयाचं काम कमी होणं. सो सर्जिकल मेनोपॉज म्हणजे ओव्हरीज, अंडाशय सर्जरीद्वारे काढून टाकणं. ओके, म्हणजे म्हणजे सर्जिकल मेनोपॉज. आणि वजाइना ड्रायनेस बऱ्याच स्त्रियांना होतो, तर तो डॉक्टरच्या सल्ल्यानेच क्रीम लावायला पाहिजे की आपल्या मनाने सुद्धा आपण असं काही कुणी रिकमेंड करतं मैत्रिणी किंवा आपण मेडिकल मध्ये जाऊन घेतो ते बरोबर आहे? नक्कीच नाही. कुठलीही औषधं ही वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत. आम्ही यामध्ये लुब्रिकंट्स, अँटीबायोटिक किंवा अँटीफंगल क्रीम्स देतो आणि ते कदाचित क्वचित कुणाला हॉर्मोनचे क्रीम सुद्धा देतो. आणि त्यामुळे हे आपण वैद्यकीय सल्ल्यानेच घेतलेलं बरं. ओके. आणि मेनोपॉज हा टाळता येतो का? नक्कीच नाही. मेनोपॉज हा अटळ आहे, हा नैसर्गिक बदल आहे आणि तो टाळता येत नाही. ओके.